Ram Krishna Hari Jai Ram Krishna Hari Hari Jai Ram Krishna Hari Jai Ram Krishna थोड़ा वाला हरे कृष्ण हरि वाह कृष्ण हरे हरे जय कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी लोचनी रूप पाहता
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम हरी दाता तोची एक जाना दाता तोची एक जाना दाता तोची एक जाना दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी दाता तोची वा बाबा या वा दाता तोची जाना दाता तोची दाता तोची जाना नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी मोकळा वाजा अनिक नाशी वंते काही अनिक नाशी वंते काही अनिक नाशी वंते काही अनिक नाशी वंते काही नसरे हाय जाती नसरे हाय जाती नसरे हाय जाचनी नसरे हाय जाचनी नसरे हाय जाचनी यावे तया काकुलती यावे तया काकुलते यावे तया काकुलते जे दाविते सुपंत जे दाविते सुपंत जे दावित सुपंत जे दाविते सुपंत अनिक नाशिवंते काय अनिक नाशिवंते काय अनिक नाशिवंते काय अनिक नाशिवंते काय नसरे हाय जाचेनी नसरे हाय जाचेनी नसरे हाय जाचने नसरे हाय जाचने नसरे हाय जाचने नसरे हाय जाचने म्हणे उरी नुरे म्हणे उरे म्हणे उरी नुरे म्हणे उरे खरे उपकार त्यांचे खरे उपकार त्याचे करे उपकार त्याचे करे उपकार त्याचे करे उपकार त्याचे करे उपकार म्हणे उरी नुरे म्हणे उरी नुरे उपकार त्यांचे खरे उपकार
उपकार आजाचे उपकार नाशिवंते काय नाशिवंते काय नाशिवंते नाशिवंते काय असरे हाय जाचेरी अनिक नाशिवंते काय अनिक नाशिवंते काय वर्ण घ्या वर्ण घ्या हाय जाचेली नाशिवंते काय अनिक नाशिवंते काय 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 विठोबार कुमाई विठोबार वा वा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार दादा तोची एक जाना 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 दादा दादा तोची एक जाना 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 जाना दादा तोची एक जाना दादा तोची एक जाना दादा तोची एक जाना दादा तोची एक जाना जाना दाता तोची एक जाना दाता तोची एक जाना दाता तोची एक जाना
तोची एक जाना जाना दाता तोची एक जाना नारायणा स्मरभे नारायणा स्मरामि अनिक नाशिवन्ते काय अनिक नाशिवन्ते काय अनिक नाशिवन्ते काय अनिक नाशिवन्ते काय नारायण स्मरहि नारायण स्मरामि अनिक नाशिवन्ते काय अनिक नाशिवन्ते काय अनिक नाशिवन्ते काय अनिक नाशिवन्ते काय नसरे हाय याच्याने नजरे हाय याच्याने 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 नजरे हाय 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 नजरे हाय याच्याने 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 आना जय नाम या जानी नजरे हाय या जानी नजरे हाय 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 नजरे हाय या जानी या जानी या जानी नजरे हाय या जानी या जानी नजरे हाय हाय या जानी या जानी या जानी नजरे हाय या जानी नजरे हाय या जानी नजरे हाय या जानी नजरे हाय जानी जानी हे जानी हां
वा 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 ने सा ग सा ग म ग म ध म ध नि धनि सा धनि सा धनि सा ग ग म ध नि ध ग म ध म ध नि धनि सा नि ध म ग म ध म ध ग म ध नि सा ग म ध नि सा न सरे हाय नि सा ग म ध ग म ध नि म ध नि धनि सा रे धनि ध म ग म ध म ग रे सा ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा न सरे हाय जतनि जतनि न सरे हा न सरे हाय जाचे ने न सरे हाय जाचे ने न सरे हाय जाचे ने हरे विठ्ठल 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 सर्वांनी मुखाने विठ्ठल हाताने टाळी बसलेली टाळी वाजवा डोळे झाकलेली वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल
बोला बोला विठ्ठल 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 बोला पुंडलिक पंढरीनाथ के माऊलीश्वर महाराज के तुकाराम महाराज के पुंडलिक माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय हनुमान की जय सब संतन की जय दाता तोची एक जाना दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी डबल अलीकडचं धरायचं अनेक नाशिवंती काही नसरे हाय जाचेनी यावे तया काकुलती जे दाविती सुपंथ अनेक नाशिवंते काय नसरे हाय जाचेनी तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार अनेक नाशिवंते काही नसरे हाय जाचेनी विठ्ठल 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 प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमता दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरवी देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपानी मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहंसं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा
बाबाजी सद्गुरु दास दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या कंजाक पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसागरन्तं परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी तयाची टीका वाचिता ज्ञानदेवी अतिमूढते अनिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकय ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडो नियाकर चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझी जोडोनिया कर चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा ठेवितो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्याद्या भेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेंद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी अनिक नाशिवंते काय
नसरी हा यजाचेनी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगाचे श्रीमंत साधू वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे आणि संपूर्ण जगामध्ये आता ज्यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा साजरा होतोय, संपन्न होतोय, असे असणारे जगदवंदे जगद्गुरु तुकोबाराय आणि श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा, या अभंगाच्या द्वारा महाराज सांगतात दाता एक आहे, दाता तोची एक जाना. कोण दाता आहे? जो भगवान पांडुरंग परमात्म्याचं स्मरण चिंतन करतो, मनन करतो, तो दाता आहे. याच्यापेक्षा वेगळं अजिबात काही नाही. अनेक नाशिवंते काही नसरे हाय जाचेनी. जो नामस्मरण करणारा दाता आहे त्या दात्याला काकुलती आहे. यावी तया काकुलती. त्या दात्याला त्या नुसतं काकुलती येऊ नका, ते तुम्हाला मार्ग दावणार आहेत. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते जे दाविती सुपंत. आणि अशा महात्म्याच्या जर तुम्ही साथीत संगतीत राहिला तर तुका म्हणे उरी नुरे. हे कुणाचे उपकार आहेत? तर ते त्यांचे उपकार आहेत. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. झाला आपलं कीर्तन. विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात गेली 3 वर्ष पूर्ण झाली. ती 4थं वर्ष आहे. पाठीमागच्या वर्षी 8-24 कीर्तनकार या व्यासपीठावर कीर्तन करून गेलेत. कालपर्यंत झाले 2 ते 26 आणि 27 नंबरचा कीर्तनकार तुमच्या मोरया नगरमध्ये उभा आहे. याही कीर्तनकाराला तुम्ही इथून पाठवणार आहे 10-10:30च्या दरम्यान. थांबणार नाहीत. दिवस कसे निघून जातात. भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. ज्यांच्या मार्गदर्शनानं चालू आहे ते आमचे परमस्नेह व परमार्थ प्रेमी श्री हरिभक्तीपरायण सतीशजी महाराज खोमणे असतील. त्याचबरोबर या मोरया नगरमधील थोपटेवाडीमधील सर्व ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते, कुणाचाही नामोल्लेख न करता, थोडासा वेळ झालाय, मला कीर्तनाला 2 तास बरोबर लागतात आणि उशीर झाला तर तुम्ही म्हणणार महाराज बरोबर नव्हता, पुढच्या वर्षी नको. मला नाही बोलवलं तरी चालेल, पण कीर्तन 2 तास करतो मी. सुंदर असं नियोजन आहे. ही सगळी प्रेमाची मंडळी आहेत आणि ज्यांचा मृदंग तुम्ही ऐकताय त्यांच्या संस्थेचंच नाव आहे मृदंग सम्राट आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. सुंदर असं नियोजन आहे. हे कुणालाही मिळत नाही हो. त्याला प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. आमचे पांडुरंग महाराज शिंदे असतील, गणेश महाराज आडागळे, ही सगळी महाराज मंडळी परिचयाची, पण आता नावं लक्षात नाहीत. तुम्ही म्हणाल बसलेली मंडळी म्हणाल तुम्ही ह्या सगळ्या घेतले उभे राहिलेल्या लोकांची नावं घेता, आमचं काय नाव घेत नाही. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. तुमचं आभारी. महिला मंडळ टाळ घेऊन उभे राहिले, तुमचंही आभारी. आता तुमच्या सगळ्यांचं नाव घ्यायचं तर गड्या कीर्तन संपल हितच. एका वाक्यात सगळ्याचं नाव घेतून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल ऐका सतीश महाराज, पांडुरंगाच्या चरणावर फूल घालतो वाकून, पांडुरंगाच्या चरणावर फूल घालतो वाकून, तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो महालक्ष्मी देवीचा मान राखून. विठ्ठल 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 सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदे जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. या अभंगाच्या द्वारा जगदवंदे जगद्गुरु तुकोबरा एका दात्याचं वर्णन करतात. महाराज अशा पद्धतीचा सप्ताह साजरा करण्यासाठी दाता असावा लागतो. त्या दात्यामध्ये 3 प्रकार आहेत. 3 प्रकार आपण बघायचे आणि कीर्तन सेवा संपवायची. पहिला प्रकार आहे तो दाता दान देणारा असावा, योग्य दान देणारा असावा. क्रमांक 2 योग्य मार्गदर्शक असावा. क्रमांक 3 योग्य उपकारी असावा. दाते भरपूर आहेत, दाते जगात भरपूर आहेत, पण योग्य नाही. मी तुमचं आमचं कुणाचं काय सांगणार नाही. माझे गुरुवारी वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकर सांगायचे, 100त 1 शूर, 100त 1 शूर, 1000त 1 पंडित,
10,000त एक वक्ता तरी सुद्धा दाता भवती वानवहा, तरी सुद्धा दाता नाही. शत सुजायते शुरा सहस्रेषु पंडितः वक्ता दश सहस्रू दाता भवती वानवहा. 100त एक शूर, 1000त एक पंडित, 10,000त एक वक्ता, तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात दाता एकच. बघा चिंतन व्यवस्थित आहे का? जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत सांगणार आहे. महाराज 100त एक शूर असतो, 10,000त एक पंडित. माझे गुरुवर्य सांगायचे, आपलं 1000त एक पंडित, माझे गुरुवर्य सांगायचे आपा 1000त एक पंडित धुंडा महाराज होते. धुंडा महाराज त्यांच्याशिवाय दुसरं कोण झालं नाही. 1000त एक पंडित आणि 10,000त एक वक्ता असं जर म्हटलं तुम्ही तर मग 10,000त एक कीर्तनकार मिळाला तर कीर्तनात सप्तेच बंद पडतील. पडतील का नाही? 10,000त एक वक्ता ज्यावेळी आहे ना त्यावेळी वक्त्याला इथं उभं राहण्यासाठी योग्य ते साठवावं लागतं. साठवलेलं इथं उभं राहिल्यानंतर व्यवस्थित आठवावं लागतं. आठवलेलं समोर बसलेल्या सगळ्या लोकांना व्यवस्थित पटवावं लागतं. आणि बाबा तुम्ही जालन्याकडचे ना, एखाद्याला जर नाही पटलं तर त्याला सतीश महाराज 10,000त एक वक्ता. तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात दाता नाही. अरे कितीतरी दात्याचे प्रकार आहेत. अयोध्येतला हरिश्चंद्र राजा की ज्या राजानं सगळं राज्य दान दिलं, सगळं राज्य दान दिलं, अजिबात काही शिल्लक ठेवलं नाही. ज्याच्या हातानं दान दिलं त्याची दक्षिणा भागवण्यासाठी पैसे राहिले नाहीत तर स्वतःची मुलं आणि बायको विकली आणि दान. तरी तुकोबराय सतीश महाराज मला हे सांगायचे की तरी सुद्धा तुकाराम महाराज असे का म्हणतात दाता एकच आहे. मी पुराणातले दाते सांगणार आहे तुम्हाला, तुमचे आमचे नाही. दुसरा क्रमांक 2चा दाता अयोध्येतला राजा शिबी. शिबी राजानं स्वतःचा अंगाचं मांस काढून दान दिलं तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात दाता एकच आहे. काय केलं शिबी राजानं? अरे शिबी राजानं 99 यज्ञ केले. पूर्वीचा काळ असा होता 100 यज्ञ झाले की त्या 100 यज्ञ करणाराला इंद्राची जागा मिळायची. ही पूर्वीची निवडणूक. विठ्ठल 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 त्या पद्धतीनं शिबी राजाचे 99 यज्ञ झाले. आता एक यज्ञ राहिला. आता एक यज्ञ पूर्ण झाला की शिबी राजा इंद्र होणार आणि जो इंद्र तिथं आहे स्वर्गात तो इंद्र माझी इंद्र होणार. कळलं का? माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत वर्णन करतात शतपथ संपत्ती स्वर्गीची आहे. निवडणूक आहे ही स्वर्गातली, पूर्वीची निवडणूक आहे. 100 यज्ञ झाले का इंद्र होणार तो. आणि इंद्राला प्रश्न पडला. इंद्र असा फिरत असताना नाराज अवस्थेत फिरत होता आणि त्याला काळजी पडली आता जर शिबी राजाचे 99 यज्ञ झालेत, 100वा यज्ञ झाला की आपल्याला माजी व्हावं लागेल. कुणाला आवडेल माजी झालेलं? कुणाला? तुम्हाला आवडेल का? इंद्रदेव चाललेत. इंद्रदेवाला अग्निनारायण भेटले ना अग्निनारायणानं विचारलं का हो खूप नाराज आहे तुम्ही? अहो काय सांगू तुम्हाला, काय सांगायचंय. शिबी राजाचे 99 यज्ञ पूर्ण झालेत. 100वा यज्ञ झाला की माझं पद जाणार इंद्रपद आणि त्या शिबी राजाला भेटणार. अग्निदेवता म्हणली तुम्हाला काय कळतंय का नाही, निवडणूक कशाला म्हणतात? कशाला म्हणायची निवडणूक? तुम्हाला माहिती नाही थोपटेवाडीकर निवडणूक कशाला म्हणतात? सांगू? ओय मी पडलो तरी चालल पण त्याला येऊन द्या नाही. अग्निनारायणानं सांगितलं इंद्रदेवा घाबरू नका. 99 यज्ञ झालेत ना, 100वा होऊच द्यायचा नाही. 100वा यज्ञच होऊ द्यायचा नाही. इंद्रदेव म्हणले काय करायचं त्यासाठी?
अहो यज्ञ करायला तो बसला का तुम्हाला मी सांगतो तुम्ही काय करा, तुम्ही हा कपोट आणि मी होतो ससाना, कळल का? म्हणाला आज ही वेगळंच काहीतरी सांगते इठल अग्नी नारायणानं सांगितलं इंद्रदेवा तुम्ही कपोट व्हा म्हणजे तुम्ही कबूतर व्हा. कबुतरी तरी कळतं का? कबूतर पूर्वी एक गाणं होतं, आता कळलं बघा, आता कळलं. हा आणि ससाना कळला का? ससाना बहिर ससा म्हणतात त्याला आपल्याकडे. अग्नी नारायण म्हणले तुम्ही देवा कबूतर व्हा आणि मी बहिर ससा होतो, ससाना होतो. तुम्ही माझ्या पुढे जा, जिथं शिबीराजाचा यज्ञ चाललाय तिथं जायचं आणि शिबीराजाच्या मांडीवर जाऊन बसायचं. इंद्रदेव म्हणले बघू प्रयत्न करायला काय अडचण नाही, एक यज्ञ राहिलाय, माझी होणार नाही, आजीच राहणार आहे, आपण काय प्रयत्न करायला अडचण आहे का? इंद्रदेव कपोट झाले, कबूतर झाले आणि जिथं शिबीराजाचा यज्ञ चाललाय तिथं शिबीराजाच्या मांडीवरच जाऊन बसले. कोण कोण? इंद्रदेव कबूतर होऊन शिबीराजाच्या मांडीवर बसले. इथं शिबीराजाची आहुतीचं काम चालू आहे, यज्ञ चालू आहे. आणि मांडीवर जाऊन बसल्यानंतर काही क्षणात कबूतर बोलायला लागलं शिबीराजा बरोबर. आणि शिबीराजाला ते कबूतर बोलतंय, राजा, बेहोश राजा, लाच खाणारा कारभारी, भोगायुक्त उपदेश, स्वतंत्र स्त्री आणि अडाणी मतदार ही सगळी जर असतील तर सगळीकडे बोंबा बोंब. कोण म्हणतंय? कबूतर त्या राजाला, शिबीराजाला सांगतंय कबूतर. बेहोश राजा म्हणतो मला तू माझ्याकडनं काय यज्ञ चाललाय माझा. कबूतर बोलायला लागलं आणि बोलता बोलता कबुतरानं सांगितलं, बेहोश राजा, राजाचं महत्वच तुम्हाला कळलं नाही. अरे जो राजनीती सांभाळतो त्याला राजा म्हणायचं. असं म्हटल्यानंतर शिबीराजा त्या कबुतराला म्हणते, राजनीती म्हणजे नेमकं काय तुला कळतं का? मला कळतं म्हणून तर मी सांगतोय तुम्हाला. कबूतर म्हणलं राजनीती म्हणजे काय, कशाला म्हणायचं राजनीती? हा अरे जो राजनीती कशाला म्हणायचं? जो उपवासी आहे, जो शरण येणार आहे त्याला मरण देणार नाही त्याला म्हणायचं राजनीती. अरे मग कबुतरा माझ्याकडून काय चुकलंय? काय माझी राजनीती चुकली कुठं? अरे मी तुला शरण आलोय. कबूतर त्याच्या मांडीवर बसले, मी तुला शरण आलोय, मला मरण द्यायचं नाही तू. शिबीराजाला असं सांगितल्यानंतर शिबीराजा म्हणला कायच अडचण नाही, राजनीती सांभाळायची ना, तुला नाही मी मरण देणार, तू मला शरण आलाय. हा जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. हा जो शरण येतोय ना त्याला मरण नाही. शिबीराजानं असं सांगितल्यानंतर कबुतराला आनंद झाला आणि कबूतर त्या मांडीवर तसंच बसलं. यज्ञ सुरू झाला. शिबीराजा म्हणला आता नाही आपल्याला मरण नाही, तुला कबुतरा घाबरू नको, मरण नाही. यज्ञाला परत सुरुवात झाली. हा आणि ते अग्नी नारायण इकडून ससाना होऊन त्या यज्ञाच्या समोर पुढे आले. आणि पुढे आल्यानंतर अग्नी नारायण बोलायला लागले ससाण्याच्या रूपात, राजे तुम्हाला कळतंय का? आता म्हणले अवघडच आहे, हे मांडीवर येऊन एक बसलं ते म्हणतंय राजनीती कशी असती तुम्हाला कळत नाही. आता हे आले काय सांगतंय कुणास ठाऊक. त्या ससाण्यानं सांगितलं, राजे तुम्हाला कळतं का? तुम्ही राजे आहात, राजानं राजधर्म पाळावा. राजधर्म पाळावा म्हणल्यावर राजा म्हणला अवघडच आहे. शिबी राजा म्हणला एक राजनीती सांगतोय, एक राजधर्म सांगतोय, म्हणजे आपलं नेमकं चुकतंय काय? त्या अग्नी नारायणाला त्या ससाण्याला विचारलं शिबीराजानं, अरे कशाला म्हणायचं राजधर्म? धर्म कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं धर्म? महाराज धर्म कशाला म्हणायचं? परहित सरीसा धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं अगमाई. परहित सरीसा धर्म नहीं भाई. परहित सरीसा धर्म नहीं भाई.
पीडा सम नहीं अगमाई पर पीडा सम नहीं अगमाई राम सिया कशाला म्हणायचं धर्म परहित सरीसा धर्म नाही भाई पर पीडा सम नाही अगमाई माझं ते माझं तुझं ते माझं ह्याला धर्म म्हणतात बाबा काय तुमच्याकडे काय पद्धत आहे असा आहे का धर्म अरे उपकार असावेत माणसांचे थोडेफार त्यांच्यावर कुणावर तरी उपकार असावेत ऋणी असावं देवाचं आणि भक्ताचं नातं काय काय नातं देवाचं आणि भक्ताचं हा नातं नातं देवाचं ना आपलं नातं काय होय महाराज काय नातं अरे ज्याच्या नावाचा आपण कपाळाला बुक्का लावतो ज्याच्या नावाचं मणिमंगळसूत्र आपण आपल्या गळ्यात घालतो त्याचं आपलं नातं काय पतिव्रत टाळ्या वाजवा महाराजांच्यासाठी पतिव्रत व्रतार प्रेमान आम्हा नारायण दैशा परी अरे काय नातं भक्ताचं आणि देवाचं काय नातं कळलं की नाही आणि जर नवरा बायकोचं नातं देवाचं आणि भक्ताचं आहे तर त्याची लाज कुणाला असेल बायका सांभाळायची लाज कुणाला असेल महाराज काय बेची गरज आहे का काय बेची गरज हा आणि त्याच न्यायानं ते ससाना हित होतो आपण ससाना काय म्हणते राजाला राजधर्म कळावा शिबी राजा म्हणला राजधर्म एक शिकवतोय राजनीती एक अरे काय राजधर्म अरे हे राजधर्म याला म्हणायचं या राज्यात कोणी उपवासी नाही राहिलं पाहिजे आणि राजा म्हणला मग कोण उपवासी अरे मीच उपवासी आहे ती ससाच म्हणते मी उपवासी हा आणि मग असू दे ना तुला किती खायला पाहिजे तेवढं देतो मी राजा आहे पण माझा 100वा यज्ञ पूर्ण होऊ दे हे लक्षात ठेवा हा इंद्राची जागा मिळवायची त्याला मी दाता क्रमांक 2 सांगतोय हा कबुतरानं राजनीती सांगितली सशानं राजधर्म सांगितला ससाण्यानं हा आणि राजा म्हणला राजधर्म पाळायचा आहे तू उपवासी आहे अरे तुला अख्खं एक राज्य खायला देतो काय अडचण नाही म्हणले राज्य खाणं माझा आहार नाही माझा आहार आहे मांस खाणं आणि माझं जे खाणं आहे ते तुझ्या मांडीवर बसलंय पळून आले
कळलं का? कोण? कोण? इंद्र होय. कबूतर बसले शिबिराजाच्या मांडीवर आणि ते माझं खाणं आहे हे ससानं म्हणतंय. आता ह्याला वचन काय दिलंय? जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. शरण येणाराला मरण नाही. आणि आता ह्याचं खाणं ह्याच्या मांडीवर बसले. कुणाचं? ससाण्याचं. आता काय करायचं? आता शिबिराजाला प्रश्न पडला, आता काय करायचं? आणि मग तू राजा कसला? बेहोश राजा काय कामाचा? राज्यातील जर सगळे लोक उपवासी असतील तर तुझा काय उपयोग आहे? हा, आता माझं खाणं तुझ्या मांडीवर बसले, मला पटकन मांस पाहिजे. सगळे राज्य देतो म्हणला, राज्यात माझं समाधान नाही. तुझ्या मांडीवर बसले तेच माझं खाणं आहे, तेच मला पाहिजे. तुला मांसच पाहिजे ना, तर कबुतराला मी देणार नाही. हा, मी माझं स्वतःच मांस तुला देतो, पण कबूतर नाही देणार. दाता. हा, असं म्हटल्यानंतर ह्यांना काय पाहिजे होतं? 100वा यज्ञ होऊ द्यायचा नव्हता. असं म्हटल्यानंतर सांग म्हणले, तुला मांस किती पाहिजे? ती ससानं म्हणलं, मला जास्त नको, त्या कबुतराच्या वजना एवढंच द्या. आता कबूतर दिसायला छोटं दिसत होतं मांडीवर बसलेलं. त्या कबुतराला तराजू मध्ये टाकलं आणि तराजू मध्ये टाकल्यानंतर वजन करायला सुरुवात झाली. त्या शिबिराजानं चाकू घेतला, मांडीचं मांस काढलं. सतीश महाराज तराजूत ठेवलं. आता या ससाण्यानं ग बसावं का? ते कबूतर ज्या तराजूत बसलं होतं तिकडं गेलं आणि त्याला म्हणतं, ए कबुतरा, मोठा हो, मोठा हो, मोठा हो. असं ते कबूतर मोठं 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 होत गेलं. शिबिराजाच्या सगळ्या अंगाचं मांस संपलं. आता फक्त हाडं राहिली. तरी सुद्धा हे ससानं त्याला म्हणायचं, मोठा हो, मोठा हो. शिबिराजा म्हणायचं, काय गडबड आहे? हे मांडीवर बसलं होतं तर एवढं एवढंसं दिसत होतं, आणि आता तराजूत गेल्यानंतर एवढं होतंय. माझ्या अंगाचं सगळं मांस संपलं, नुसती हाडं राहिली. तरी सुद्धा त्या शिबिराजानं ससाण्याला सांगितलं, हे बघ, मेलो तरी चालेल, पण कबुतराला तुला देणार नाही. माझंच काय असेल ती करायचं. मला सांगायचं तात्पर्य एवढे, एवढे दाते दानशूर असून राजश्री चक्रवर्ती, राजश्री चक्रवर्ती, राजश्री चक्रवर्ती, राजश्री चक्रवर्ती, कृपाळू दयाळू होते, कृपाळू दयाळू होते, कृपाळू दयाळू होते, कृपाळू दयाळू होते. तुळविले अंती देते मास तयाचे, तुळविले अंती देते मास तयाचे. राजा शिवी चक्रवर्ती, राजा शिवी चक्रवर्ती, राजा श्री चक्रवर्ती, राजा श्री चक्रवर्ती, कृपाळू दयाळू होती, कृपाळू दयाळू होती, कृपाळू दयाळू होते, कृपाळू दयाळू होते. तुळविले अंती देते मास तयाचे, तुळविले अंती देते मास तयाचे. पुढाविले आगे दिले भास आगे, हे पुढाविले आगे भास दिले दयाचे. अरे शिबिराजानं स्वतःच्या अंगाचं सगळं मांस दिलं तरी तुकोबराय म्हणतात दाता एकच आहे. असे दाते मी तुम्हाला रात्रभर सांगेल. पण सगळे सांगायचे नाही, आपली वेळ पुढे पुढे चालली. एक दाता सांगतो आणि पुढे जातो, अभंगाकडे येतो. एक दाता असा होता सतीश महाराज, एक दाता आता असा होता की त्याच्यासाठी देव रडला. हा, माणसानं असं जगावं, माणसानं असं जगावं की मरते वेळी जिल्ह्यातलं तरी एखादं रडावं. नाका जिल्ह्यातलं रडावं सतीश महाराज, तालुक्यातलं तरी एखादं, नका का तालुक्यातलं, गावातलं तरी जाऊ द्या, नका गावातलं रडू द्या, वस्तीवलं तरी, नका वस्तीवलं रडू द्या, घरातलं तरी. अरे ज्याच्यासाठी देव रडला, देव कर्णधारा तीर्थी पडला,
थोडक्यात सांगतो महाराज, लगेच अभंगाकडे येतो. माझा कर्ण धारातीर्थी पडला आणि देवाला रडायला आलं. अर्जुनानं प्रश्न विचारला, देवा जर तुम्हाला रडायचंच होतं, जर तुम्हाला रडायचंच होतं तर कशाला युद्ध करायला लावायची काय गरज होती का? हा, त्याच्यासाठी नाही रडलो मी. जगातलं औंदार्य गेलं. हा, भगवान पांडुरंग परमात्म्यानं कर्णाला औंदार्य दिलं होतं. हा, आणि म्हणून देवाला रडायला आलं. हा, पण ऐक ना अर्जुना, मी का रडतोय? मी रडतोय ह्याच्याकडे तू बघू नको. तू माझ्या बरोबर चल. तो धारातीर्थी पडलाय, अजून तो गेला नाही संपूर्ण. तू बघ ना कर्ण किती उदार आहे, कर्ण किती दाता आहे, किती शूर कर्ण आहे, बघ तुला दाखवतो. चल तू माझ्या बरोबर चल. माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यानं ब्राह्मण काकाचं रूप घेतलं आणि अर्जुनाला त्याचं मुलगं बनवलं आणि कर्णाकडे दोघ जण गेले. हा, दोघं कर्णाकडे गेल्यानंतर कर्ण असा एकदम गपचूप पडलेला आहे. फक्त हातपाय वगैरे सगळे गेलेले, डोळ्यांना अंधुक अंधुक दिसतंय, ऐकायला कमी येतंय. कोण आहे तिथं देवानं विचारलं, ब्राह्मण काकाच्या रूपात कोण आहे तिथं विचारल्यानंतर कर्णाला हळूच ऐकू आलं. कर्ण बोलले, कोण आहे? त्यावेळी हे देवानं सांगितलं, मी काका आहे, ब्राह्मण काका आहे. का हो, काय अडचण? अहो तुम्ही उदार आहे, तुम्ही दानशूर आहे, आम्हाला कळालं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. पण जाऊ द्या, तुमची अवस्था बघून आम्हाला काय मागावं असं वाटत नाही तुम्हाला. असं म्हटल्यानंतर कर्ण म्हणले, असं नाही, तुम्ही काका लांबून आलेत ना, तुमचं काय काम आहे ते तरी सांगा. माझं काम काहीच नाही, हे माझं मुलगा माझ्या बरोबर आहे, त्या मुलाचं लग्न करायला काढले आणि लग्नाला थोडेसे पैसे कमी आहेत म्हणून तुम्हाला मागायला आलोय कर्णाकडं. हा, आता कर्ण हातपाय मोडलेले आहेत, एकदम असा अवस्थेत, एकदम मृत अवस्थेत आहे, फक्त जीव गेला नाही, थोडासा प्राण शिल्लक आहे. आणि त्या कर्णाला असं वाटलं, काका आपल्याला दान मागायला आलेत, आपल्यासारखा दाता दुसरा कोण नाही, भगवान पांडुरंग परमात्म्यानं आपल्याला औदार्य दिलंय आणि मी धारातीर्थी पडलोय, पण मला अजून समजतंय चांगलं, ह्यांना मी रिकाम्या हातानं नाही जाऊ देणार. कर्णानं देवाला, त्या ब्राह्मण काकाला आवाज दिला, काका इकडे या, एक काम करा, तुम्हाला मी देतो, रिकाम्या हातानं पाठवत नाही. ऐका ना काका, तुम्ही एक काम करा, समोरचा दगड आणा. हा, आणि माझे पुढचे 4 दात आहेत ना, त्या 4 दाताला सोन्याच्या चुका आहेत, तेवढे दगडानं माझे दात पाडा आणि 4 चुका घेऊन जाऊन तुमच्या पोराचं लग्न करा. हा, पण ब्राह्मण काका हुशार होते. ब्राह्मण काका म्हणले, अरे कर्णा, दगड कुणी आणायचा? मी. दात कुणी पाडायचे? आणि दाता कोण ठरणार आहे? अय, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. अरे काका म्हणले, कर्णा, दगड मी आणायचा, दात मी पाडायचे, चुका मी काढायच्या दातातल्या, आणि दाता कोण तू ठरणार? तुका म्हणे दान सेवा घेतले, सेवा आम्ही करायची, तू दाता ठरणार, काय उपयोग आहे? काय करायचं आता, काय पर्याय? काका म्हणले, जाऊ दे, चल आम्ही जातो म्हणल्यानंतर कर्ण म्हणला, थांबा काका, तुम्हाला रिकाम्या हाताने मी जाऊ देणार नाही. अरे हातपाय तुटलेत, चालायला येणार, नाकानं असं पोटावर घसटत कर्ण दगडापर्यंत गेला. हा, आणि दगडावर स्वतःच मुंडकं असं आपटून 4 दातातल्या चुका काढल्या आणि काकाला दान दिल्या. हा, एवढा सुद्धा शूर दाता असणारा कर्ण भिडता समरंगणे, कर्ण भिडता समरंगणे, वाणी व्यापी लारणे, वाणी व्यापी लारणे, मागसी पाडणे, मागसी पाडणे, तेथे दात तयाचे,
पोटावर घसटत घसटत दगडापर्यंत गेले, दात पाडले आणि त्यातल्या चुका दिल्या, तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात दाता एकच. होय, आता अजून किती सांगू दृष्टांत सांगा तुम्ही, कळल का तुम्हाला अजून दाता? अहो संतोष महाराज कळलं 9:40 झाल्या. ओ दाता, दाता कुणाला म्हणायचं? महाराज म्हणतात जो जन्म मरण विरहित दान देणार त्याला दाता म्हणायचं. याचा उल्लेख महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करा. दादा तोची एक दादा, दादा तोची एक दादा, दाता तोची एक जाना. आवाज येईल. दाता तोची एक जाना. आणि राशी बनते काय आणि नाशिवंते काय आणि नाशिवंते काय दादा तोची एक दाना, दादा तोची एक दाना, दाता तोची एक दाना, दाता तोची एक दाना. सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. अरे एवढे दाते सांगितले पण काय कामाचे नाहीत. महाराज सांगतात दाता तोची एक दाता आहे. तो कुठला आहे? जो जन्म मरण विरहित दान देणारा दाता आहे. तो दाता योग्य आहे. हा, मग जन्म मरण विरहित दान देणारा, जन्माचं आणि मरणाचं दुःख किती आहे सांगावं लागल. जन्म मरणाचं दुःख सांगावं लागल. हा, इथून सुरुवात करतो. बाळाचा जन्म होणार आहे, आईला दवाखान्यात नेलंय, ऍडमिट केलं. ऍडमिट करून 4-2 तास झाले, डॉक्टर बाहेर आले. बाळाबरोबर कोण आलेले सांगा, ताबडतोब त्यांना सही करायला आतमध्ये पाठवा. सही करायला आतमध्ये गेल्यानंतर सांगा लवकर बाळ पाहिजे का आई. दुःख बघा किती दुःख आहे. 5 मिनिटात जातो पुढे सांगून. डॉक्टर काय बाबा तुमचं काय मत आहे, काय पाहिजे? थोपटेवाडीकर, रात्रंदिवस तुम्ही काम करता है की नाही? रात्रंदिवस करता पैशासाठी का देवासाठी? आता लगेच कळलं दोन्ही पाहिजे का एक पाहिजे. सांगा ना. रात्रंदिवस महिला मंडळ पुरुष मंडळ सांगा, रात्रंदिवस तुम्ही काम करता. पैसे आपल्याला मिळवण्यासाठी का देवाला देण्यासाठी? सांगा.
कुणाला नसलं असं कळलं तरी मला आता थोडंसं माझ्यावर घेऊन सांगतो. खंडाळा तालुक्यातून बारामती तालुक्यात मी कीर्तनाला आलो. पैशासाठी का देवासाठी? सांगा ना. आता लगेच कळलं बघा. कशासाठी आलो? तुम्हाला दोन्ही पाहिजेत ना. हा. पण ऐका मंडळी, जी धन दौलत इस्टेट प्रॉपर्टी आपण कमवताय, 24 तास रात्रंदिवस धडपडताय ना, ती लक्ष्मी जी तुम्ही मिळवणार आहे ना, ती लक्ष्मी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पायाची दाशी. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुलती, म्हणून येतो काकुलती, वेगे आनावा तो हरी. तुम्ही दोन पाहिजेत ना, दोन कधी मिळणार नाहीत. अरे काय सांगता तुम्ही? तुम्ही मला खोटं बोलायचं नाही, मी तुम्हाला खरं सांगतो. तुम्ही त्यावेळी म्हणता बाळाचं काही होऊ द्या, आई सुखरूप ठेवा. हा, कंपनीतल्या मालाचं काय झालं तरी चालेल, कंपनी चांगली पाहिजे. हा, दुःख सांगतोय मी. कसा तरी जन्माला आला. हा, जन्माला आल्यानंतर आजीनं घेतला कडक पातेल्यामध्ये कडक पाणी तापवलं, पायावर घेतला, हातपाय इकडून तिकडून तेलानं चोळले. सतीश महाराज, इतकं कडक पाणी, इतकं कडक पाणी, तुम्हाला काय सांगू. दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. एवढं कडक पाणी ती आजी त्या बाळाला घालती, हातपाय इकडून वाकडं तिकडून वाकडं कळती, आणि पाळण्यात टाकलं का झोपतं ती बाळ. आणि झोपल्या झोपल्या आजीबाई सुनबाईला म्हणती, बघ बरं आता कसं झोपलं. अरे तुझ्या जाचाला कंटाळून झोपलं, मला बोलायला येणं काय, म्हणून ही परिस्थिती आहे ना. हे जन्माचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. मला जर बोलता येत असतं ना, तर मी त्याच वेळी आजीला सांगितलं असतं, आजी भासतंय. हा, थोडंसं पुढं गेलं, शाळेत जायला सुरुवात झाली, काय यायना म्हणून मास्तर मारतय, आणि शाळेत जायना म्हणून घरची मारतय. अजून थोडंसं पुढे गेलं, कसं तरी ग्रॅज्युएशनची पदवी भेटली. पांडुरंग महाराज, पदवी भेटली, पिशवी घेतली, आणि ह्या पुढाऱ्याचं दार त्या पुढाऱ्याचं दार, नोकरीसाठी. काय करणार? जन्माचं दुःख. कशी तरी नोकरी भेटली, आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, यात्रा पिरियड सुरू झाला. मुंबईतनं घरी आलं गावाला, 2-3 महिन्याची रजा काढली. या गावाला जा, त्या गावाला जा. संतोष महाराज, तुम्ही वाय हिंडत फिरता असता, बघा की जरा. कळलं ना जन्माचं दुःख. इकडं तिकडं फिरून 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 अगदी रजा 8 दिवस राहिली. सतीश महाराज शिल्लकन लग्न ठरलं. हा, लग्न ठरलं, बाकीचं नाही सांगत, आता लग्नच सांगतो. वेळ संपत आली आपली. हा, लग्न ठरलं, वराड गेलं कार्यालयात, सगळी माणसं जेवली बिवली मस्तपैकी, सकाळचं जेवण झालं. काकाने अंतरपाठ धरला. अरे अंतरपाठाचं काय बघता, शेवटची मंगलाष्टका सुरू झाली. आता सावध सावधान समय, साधा समीपयजे, भगवदान करा फलार्थ घटिका, संपूर्ण लियजे. मी काय लग्न लावायला आलोय होय सतीश महाराज? हा, अशा पद्धतीनं त्याचं लग्न झालं. दुःख सांगतो जन्म मरणाचं. लग्न झालं. हा, 4-2 महिने गावाकडे कसं तरी राहिलं. महिन्याची रजा संपली, कामावर गेलं, दादरवरनं ठाण्याला यायचं, प्रत्येक स्टेशनला उतरायचं, हिथं तिथं विचारायचं, रूम भेटेल का. जन्माचं दुःख. हा, रूम भेटेल का. कशी तरी रूम भेटली, ही मरी आहे तिकडं नेली, मुंबईला नेली. जन्माचं दुःख. हा, 10x10ची खुली मिळालेली, 5-6 हजार रुपये भाडं. आता म्हणला निसाटलो, आता काय अडचण नाही, नोकरी लागली, छोकरी मिळाली, रूम मिळाली, आता काय अडचण नाही. 4-2 महिने गेले की आता म्हणला, आता एखादं मुलबाळ झालं का निसाटलो. हा, 1-2 वर्षात 1-2 मुलं झाली. 2 मुलं झाल्यानंतर आता म्हणला निसाटलो. जन्माचं दुःख. शिंदे महाराज, जन्माचं दुःख. हा, बघा जन्माचं दुःख लय अवघड आहे, लय अवघड आहे. हा, आता म्हणला निसाटलो. 1-2 पोरं झाली.
पोरं झाली त्यांना परत पहिलीच्या वर्गात बालवाडी तिथनं सुरुवात झाली. आता तर सगळं नाही सांगत तुम्हाला, तेवढ्यातच कीर्तन करतो मी खरं तर, पण आज लय जवळ सांगतो. पोरं झाली महाराज, ती पोरं नोकरीला लागली. नोकरीला लागली, त्यांचं लग्न झालं. लाभो संतती संपदा बहुतुमा लाभोत ही सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग आपल्या व्हा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीन हे चिकती कीर्ती करा उज्ज्वल ग्रस्ताश्रम हा तुम्हा वधूवरा कुर्यात सदा मंगलम शुभमंगल. पोरांची बी झाली, सुना घरी आल्या दोन्हीकडं, आणि म्हाताऱ्याला खोकायला यायला सुरुवात झाली. मग सुनबाईनं मालकाला सांगितलं, ऐकलं का, एकतर ती घरात राहील, नाहीतर मी. चटकन त्यांना उचला वृद्धाश्रमातल्या. जन्माचं दुःख सांगतोय, अजून मरणाचं पुढं आहे. हो, आता काय करायचं? काय नाईलाज झाला आणि त्या म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात घालवलं. पहिल्यापासून एवढं कष्ट काबाड केलेलं, लहानाचं मोठं मुलांना केलेलं, काही शेवटपर्यंत राहिलं नाही. थोपटेवाडीकर, तुम्ही नीट ऐका. जोपर्यंत आपलं शरीर चांगलं, जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा. त्याच्या पुढं सांगू, धनवंता लागी सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. अरे जोपर्यंत तुमच्याकडे 4 रुपये आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला थोपटेवाडीतलीच काय कोराळ्यातली पण लोक येणार, भाऊ बसा गाडी उचला. हा, आणि ज्या दिवशी तुमच्या खिशातले संपणार आहेत ना, नाही रे नाही कुणाचे को, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. सगळा मायेचा बाजार आहे. जन्म मरण विरहित दान देणारा भगवान पांडुरंग परमात्म्या शिवाय कोण नाही. म्हणून महाराज सांगतात, दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. याच्यापेक्षा वेगळं काय नाही. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
दुसऱ्या चरणात महाराज सांगतात अनेक नाशिवंते काही नसरे हाय ज्याचे अरे काय याच्यापेक्षा वेगळं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या शिवाय दुसरं दान देणारा दाता दुसरा कोण नाही. हा इथं बरं पोटासाठी पहा केवढ्या आटायटी किती लागतं तुम्हाला किती. काकड आरती सकाळी करतो आपण दररोज. या पोटा कारणे गा झालो पांगीला जना नसरीची माय बाप भिक नाही खंडना पुढारा म्हणती एक तया नाही करुणा श्वान हे लागे पाठी आशा बहुदारुणा दाते हो दानकार दाते पंढर मोरा नमज देत वारी अकमाता सोयरा दाते हो दानकार दाते पंढर मोरा नमज देत वारी अकमाता मरण विरहित दान महाराज कुणालाही कळणार नाही. जो नित्य नियमाने सकाळी उठल्यावर काकडा करतो त्याला कळणार. कुणालाही कळणार नाही. नित्यनेम करणारी माणसं तुम्हाला इथं बसलेली कमी दिसतील पण जे नित्यनेम करणारे आहेत ना त्यांच्याकडे काय आहे लक्ष्मी वल्लभ. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. हा नित्यनेमानं काकड आरती करा तुम्हाला दान देणारा जन्म मरण विरहित दान देणारा दाता सापडल्याशिवाय राहणार नाही. हा आणि त्या दात्याला तुम्ही काकुलती या महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगता. काकुलती यावेत या काकुलती हो यावेत या काकुलती यावेत या काकुलती इतकी गोड चाल इतकी चांगली गायनाचार्य महाराज इतका आनंद आहे असं वाटतंय पाठचारची काकड आरती हितच करावी. या वेतया काकुलती या वेतया काकुलती अरे जे चांगला मार्ग दाखवणार आहेत तुम्हाला आणि मार्ग संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. अरे आध्यात्मिक क्षेत्रातलं सर्वोच्च न्यायालय वेद सुद्धा हे सांगतंय काय
कृपादान केले संती कृपादान केले संत कृपादान केले संत कृपादान केले संत कल्पाची सरेना कल्पाची सरेना कल्पाते सरेना कल्पाते सरेना कुणी कृपादान केले संती कल्पांती सरेना. मग काय कृपादान काय केलं? मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची म्हणून यावे तया काकुलती जे दाविती सुपंत अनेक नाशिवंते काही नसरे हाय ज्याचे नि विठोबा रखुमा. चला चला विठोबा रखुमाई 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 चला विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा 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 रखुमाई कुंडली श्री हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय. विठोबा दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी यदा स्मरवे नारायणा स्मरवे दाता तोची एकदाना नारायणा स्मरवी नारायणा स्मरवे नारायणा स्मरवी अनिक नाशिवंते काय नसरे हाय जारानी नसरे
नसरे हाय जाचनी अनेक नाशिवंते काय नसरे हाय जाचनी नसरे हाय जाचनी नसरे हाय जाचनी हाय जाचनी विठ्ठल 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 दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते काही नसरे हाय जाचेनी यावे तया काकुलती जे दाविती सुपंत अनेक नाशिवंते काही नसरे हाय द्याचनी. शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार अनेक नाशिवंते काही नसरे हाय ज्याचेनी. एक मंगळवेड्याची मुलगी आहे कानोपात्रा. कुणाची सांगत नाही, तुम्हा सगळ्याला माहिती आहे आणि ते शेपीत आहे आम्हाला म्हणायचं पण नाही. पण ती कानोपात्रा चंद्रभागेच्या वाळवंटात आली. नामदेव महाराजाचं कीर्तन. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि माझ्या जनाबाईनं सांगावं ज्ञानदेवाला, ज्ञानदेवा बोला ज्ञानदेवा आता बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अरे जनाबाईनं सांगावं ज्ञानेश्वर महाराजाला तुम्ही नामदेव महाराजाच्या कीर्तनात चाल म्हणा. तसंच आहे इथं सगळं. आणि ती कीर्तन संपलं आणि ती कानोपात्रा ज्ञानेश्वर महाराजाच्या पायावर नतमस्तक झाली. सांगितलं सगळी हिस्ट्री सांगितली. म्हणली मी अशी अशी आहे आणि मला आता तुम्ही काहीतरी मार्ग सांगा. कुणाचे उपकार बघा. मी सुरुवातीला सांगितलं होतं दान देणारा योग्य असावा, योग्य मार्गदर्शक असावा आणि योग्य उपकार करणारा असावा. या तीन गोष्टीचं उत्तर मी एका दृष्टांतात तुम्हाला देणार आहे. त्यावेळी तुम्हाला कीर्तन समजणार आहे. कानोपात्रा ज्ञानेश्वर महाराजाच्या चरणावर नतमस्तक झाल्या. ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं आता मी काय करायचं हे तुम्ही सांगायचं. मी एका वेश्येची मुलगी आहे. तुमचं कीर्तन ऐकलेलं आहे नामदेव महाराजाचं. तुम्ही चाल म्हणला, मला खूप समाधान वाटलं. पण मी आता माझ्या घरी राहणार नाही. मी काय करायचं हे तुम्ही सांगायचं. ज्ञानेश्वर महाराजाला प्रश्न पडला. असंच आपलं त्यांनी सांगून टाकलं. म्हणले एक काम कर, तू पांडुरंगाच्या मंदिरात जायचं, झाडून लुटून काढायचं आणि देवाचं भजन करायचं. त्यावेळी सतीश महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याचं मंदिर ट्रस्ट कर्नाटकी लोकांच्या ताब्यात होत. ते तिकडचे लोक यायचे, त्यांच्याच आधिपत्याखाली सगळं होतं. आणि ती कानोपात्रा त्या मंदिरात लुटून झाडून काढायची. आणि त्या कर्नाटकातला राजा दर्शनाला आला आणि राजानं त्या मुलीला बघितल्यानंतर, मुलगी इतकी सुंदर ना, मीराबाईची कथा तुम्हाला माहिती आहे. माझ्या मीराबाईनं सतीश महाराज जर पान खाल्लं ना, इथून पान खाल्लं तर इथला कंठ लाल दिसायचा, कंठ. असली मीराबाई. आणि तशी ती कानोपात्रा होती. ती कानोपात्रा लोटून झाडून काढतीये. त्या कर्नाटकचा राजा आला आणि त्या राजानं आपल्या बरोबर असलेल्या सगळ्या सैन्याला सांगितलं, ऐका त्या मुलीला म्हणावं हिथं काय झाडून काढतेस, इतकी सुंदर आहे तू, झाडूनच काढायचंय, चल चल आमच्या बरोबर तिकडून. त्या मुलीच्या मागं ती त्या राजाची सैन्य सगळे लागले पळायला. ही मुलगी पुढे पळते आणि हे सैन्य मागं पळते. मुलगी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ गेली आणि सतीश महाराज त्या मुलीने एकच नाद सुरू केला. तो नाद सगळ्यांनी थोपटेवाडीकर सांगायचा. मी सांगणार आहे, तुम्ही म्हणायचंय माझ्या बरोबर. एकच नाद, एकच नाद, एकच टाळी झाली. आज थोपटेवाडीत कशी होती बघा. त्या कानोपात्रेनं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणासमोर उभं राहून हात जोडले, डोळं झाकले आणि सुरुवात केली. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल सगळे
पाठीमागचे लोक बघते कानोपात्रा तर मागच आहेत. अरे चरणावर नतमस्तक झाली भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर आपला देह समर्पित केला कानोपात्रेनं. हा, आणि देह समर्पित केल्यानंतर तिथं जे काका होते त्या काकांना प्रश्न पडला, आता याचं करायचं काय. काका दिवसभर विचार करते, संध्याकाळ झाली, काका घरी गेले, झोपले, आणि झोपल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा काकांच्या स्वप्नात आले, आणि काकांनी स्वप्नात काकांना देवानं सांगितलं ती अशी तशी कोण नाही. हा, कुणाचे उपकार आहेत बघा. असं उरात बसलं पाहिजे, उरात. आता ती मला येत नाही तो गाणी म्हणायला, आणि मी म्हणत बी नाही, पण ती आता लय फेमस झाले. उत्तरार्ध काय बघा. लय उमगाया हाय गड्या, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर. सतीश महाराज तो बाप आपला खरा आहे. हा, त्या कानोपात्रेचं प्रेत काकांच्या स्वप्नात देव आले, आणि देवानं स्वप्नात सांगितलं काकांना, धन्य कानोपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञान देवाची, म्हणून या भेटी झाली ज्ञान देवाची. अरे काका, ती कानोपात्रा धन्य, त्या ज्ञानेश्वर महाराजाची तिची भेट झाली, म्हणून तिचा देह देवाच्या चरणावर समर्पित झाला. तिथं तिनं देह सोडला. आता दुसरं तिसरं काय करू नका. तिथं उजव्या त्या झाडाखाली तिथं देवाच्या समोर सगळ्यात अगोदर तुम्ही दर्शनाला गेल्यावर कुणाचं दर्शन असतं. हा, तर त्याच्यासाठी महाराज म्हणतात, तुका म्हणे उरी नुरी, त्यांचे खरे उपकार अनेक नाशिवंत काय, नसरे हाय ज्याचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. दाता तोची एक जना नारायणा स्मरवी, अनेक नाशिवंते काही नसरे हाय ज्याचनी यावे तया का कुलती, जे दाविती सुपंत अनेक नाशिवंते काही नसरे हाय ज्याचनी, तुका म्हणे उरी नुरे, त्यांचे खरे उपकार अनेक नाशिवंते काही नसरे हाय ज्याचनी. यथामती आता अवकाश माझ्या बुद्धीला स्मरलं स्फुरलं त्या पद्धतीचं चिंतन मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चिंतनामध्ये जे काय बरोबर असेल ते माझ्या गुरुवारी वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकर यांचं असेल. जे चुकीचं आहे ते माझ्या वाणीचे दोष समजा मला परत द्या. निश्चित ते दोष सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. मज पामर आहे काय थोरपण, पायाची वान पायी बरी, करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. सतीश महाराज 4th वर्ष आहे. सगळेजण हात वर करा, सगळेजण ज्याला देवानं हात दिले त्यांनी हात वर करा. फुकट मिळाले तुम्हाला, फुकट. ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 4थ्या आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. सरते शेवटी गा काळ बांधून नेईल, सरते शेवटी गा, सरत सेवटी व्हा, काळ बांधून नेईल, सरत सेवटी व्हा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी गा, सरत सेवटी व्हा, काळ बांधून नेईल, सरत सेवटी व्हा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय वाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 हलवारी, बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, लटकेनी बोलू दादा, वर्तमान खोटे, लटकन बोल दादा, वर्तमान खोटे, लटकेनी बोलू दादा, वर्तमान खोटे, लटकन बोल दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान
पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग 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 नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग सुया घे पोत घे सुया घे पोत घे दाताचं दातवण घ्या ग कोणी येतं का तुमच्याकडे असलं काय येतं का महिला सुया घे पोत घे दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी सावध होनी भजनी लागा देव कला कैवारी धोपटेवाडीकर सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं तुम्ही नाही त्यांनी म्हणायचं जोरात मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी दिसत होत तिच्या रूपाचं अशीच एक दिसत होती मुसलमानाची सुन अशीच एक दिसत होती मुसलमानाची सुन तिला बघुनी आई म्हणाला तिला बघुनी आई म्हणाला राजा तो शीलवान म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू